कोल्हापूर शहरातील राजारामपुरी परिसरात बंद घराचा कडी-कोयंडा उचकटून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेल्याच्या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं छडा लावलाय. या कारवाईत पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेत 16,08,900 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. दिनांक 24 जून 2026 रोजी सायंकाळी 6:30 ते 8:30 वाजण्याच्या दरम्यान राजेंद्र नगर कोल्हापूर येथील साची रेसिडेन्सीमध्ये ही घरफोडी झाली होती. या प्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं समांतर तपास सुरू केला. चोरीतील दागिने विक्रीसाठी एक व्यक्ती अंकली पुलाजवळ येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. दिनांक 19 ऑगस्ट रोजी जयसिंगपूर येथील अंकली पुलाजवळ गणेश अरुण चव्हाण वय 31 वर्ष राहणार खाडेवस्ती लक्ष्मीनगर बेडग तालुका मिरज जिल्हा सांगली याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून 101.860 ग्रॅम वजनाची सोन्याची लगड, मोबाईल फोन, लोखंडी पकड, मूस आणि मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास राजारामपुरी पोलीस ठाणे करीत आहे.